शेतकरी बंधूंनो, आज आणखीन आपण दोन अन्नद्रव्याविषयी जे आहे का आपण चर्चा करणार आहे. कुठलं अन्नद्रव्य चांगलं आहे, जसं की वाढ होण्यासाठी कुठल्या अन्नद्रव्याची जास्त गरज असते. त्यामध्ये आता जरी आपण प्रामुख्याने विचार केला तर बरेचसे शेतकरी जे पारंपरिक शेती करत होते तर ते जो ग्रेड आहे तो म्हणजे की 19-19-19-19 ज्यामध्ये तिन्हीमध्ये जे 19-19 असतं त्या ग्रेडचा वापर करत होते. ते शेतकऱ्यांनाही त्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर आता नवीन तंत्रज्ञानाचे जे आलेले आहे जसं की N2-N2-1 ज्यामध्ये की नायट्रोजन आहे 21%. तर ह्या दोन्हीपैकी आपण जे आहे का कुठलं चांगलं आहे किंवा मग कुठलं फास्टमध्ये काम करतं आणि कसे कार्य काय ते सांगणार आहे. त्यामध्ये जे आहे का आपण जर N2-N2-1चा विचार केला तर N2-N2-1 हे एक ऑक्सल फॉर्म्युलेशनमधलं जे आहे का विद्रव्य खत आहे, ज्यामध्ये की फक्त नायट्रोजन आहे 21% पण फॉर्म्युलेशन वेगळं असल्यामुळे शाकीय वाढ होण्यासाठी हिरवापणा येण्यासाठी जे आहे का या ग्रेडचं जे आहे का वापर केला जात असतो. फक्त फास्टमध्ये वाढ करतं ॲज अ कम्पेअर 19-19. त्यामध्ये आपण दुसरा जर विचार केला तर 19-19-19 जे वॉटर सोल्युबल आहे त्यामध्ये फक्त वाढच होत नाही, तर त्यामध्ये 19% नत्र आहे जे की वाढ होण्यासाठी त्याचबरोबर काळोखी येण्यासाठी आपल्याला जे का मदत करत असतं. त्याचबरोबर त्यामध्ये 19% स्फुरद आहे फॉस्फरस, जे की पेशी विभाजन होण्यासाठी जो कुठल्याही पिकाची रोप असो पीक असो झाड असो त्याची फुटवा होण्यासाठी जे का देखील 19% त्यामध्ये फॉस्फरस आहे ते चांगल्या प्रकारे जे आपल्याला काम करत असतं. त्याचबरोबर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे की पोटॅश, जे की कुठला पण समजा टोमॅटो जर लागवड केली असेल तर त्याचं दांडा बनवण्यासाठी किंवा मग स्टमची जाडी वाढवण्यासाठी देखील जे आपल्याला चांगल्या प्रकारे जे का ते काम करत असतं. आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की वाढ होण्यासाठी जे दोन ग्रेड असतात जसं 19-19-19 आणि N2-N2-1 दोन्ही जे आहे का वाढीसाठी अतिशय चांगले काम करत असतात. फक्त 19-19 हे जे आहे हे जाडीसाठी पण काम करतं, स्टमची जाडीसाठी, फुलकळीसाठी आणि हिरवापणा येण्यासाठी. आणि N2-N2-1 हे जे आहे हे फक्त शाकीय वाढ होण्यासाठी जे आहे का काम करत असतं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद.